मित्र हो, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय, जय ज्योती, जय जिजाऊ। आज महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बद्दल बोलण्यासाठी मला बहुजन संघटकचे माझे सन्मित्र राहुल खांडेकर यांनी विनंती केली। कारण काल महात्मा ज्योतिराव फुल्यांची पुण्यतिथी होती आणि त्या निमित्ताने आपण बोललं पाहिजे महात्मा फुल्यांवर, असा त्यांचा आग्रह होता। तेव्हा आजच्या वर्तमान काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचे विचार कुठे आहेत याचं स्मरण आपल्याला करायचे, याची आठवण करायची आहे। आणि त्या निमित्ताने या पुण्यतिथीच्या प्रसंगाला धरून मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे, हितगुज करणार आहे, मी माझे मत सांगणार आहे। आपल्या देशाचा इतिहास असा सांगतो की आपल्या देशामध्ये दोन विचारधारा अतिशय प्रभावीपणे काम करतात आणि इतिहासाच्या विश्लेषकांनी त्यांची अतिशय चांगल्या रीतीने पद्धतशीर मांडणी करण्याचा प्रयत्न केला। एक पहिली विचारधारा, ज्याला मूलतत्ववादी विचारधारा म्हणतात, मूल निवासी हा शब्द ते वापरतात, आम्ही इथले जे मूळचे लोक आहोत त्यांची एक विचारधारा। आणि दुसरी विचारधारा, जे लोक बाहेरून आलेले आहेत, इराणमधून आलेले आहे, मग ती सगळे वैदिक धर्माचे, मग ब्राह्मणी धर्माचे, आता ब्राह्मणी संस्कृतीचे लोक, यांची विचारधारा म्हणजे दुसरी विचारधारा। या पद्धतीच्या दोन विचारधारांचा सतत संघर्ष आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि या संघर्षाच्या विरुद्ध लढा देणारे जे जे लोक होते त्या लोकांना या ब्राह्मणी विचारधारेच्या विचारवंतांनी किंवा लोकांनी, कार्यकर्त्यांनी बरोबर 100 वर्षानंतर त्यांचा बरोबर खेळ केलेला आहे। आणि ती माणसं जिवंत, फक्त नावं त्यांची जिवंत राहिली, त्यांचं कार्य जिवंत राहिलेलं नाही। म्हणून आज मुद्दाम मी माझ्या व्याख्यानाचा विषयच असा दिला आहे की महात्म्याचे महापरिनिर्वाण हा त्याचा मुख्य विषय आहे। महात्मे जे होतात, ज्यांना आपल्या जीवनामध्ये लोकांसाठी काम करावं लागतं, उठाव करावा लागतो आणि त्या समाजामध्ये जागृती करावी लागते। आणि असा जागृत झालेला समाज मग मानवतेच्या मार्गाने, सहनशीलतेच्या मार्गाने, बंधुभावाच्या मार्गाने पुढे जाईल। आणि त्याच्यामध्ये असलेली विषमता, मग जी जातीनं आली असेल, जी धर्मामुळे आली असेल, जी कुठल्याही कारणामुळे आली असेल, एका माणसाने दुसऱ्या माणसाचा भेदाभेद करू नये, त्यांच्याशी अगदीच मैत्रीपूर्ण भावाने, बंधुभावानेच वागलं पाहिजे। हा विचार देणारी जी माणसं आहेत, या माणसांचे विचार बरोबर 100 वर्षात हे लोक खतम करतात, असा माझ्या व्याख्यानाचा निष्कर्ष आहे। जसं आपण भगवान बुद्धापासून घेऊया, तथागत भगवान बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि त्यांचं महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 त्यांचं महापरिनिर्वाण झालं। आणि नेमकं त्यांच्या मृत्यूच्या 100 वर्षानंतर भगवान बुद्धांनी जे तत्वज्ञान, जे जीवनाचं ज्ञान सांगितलं, जो विचार सांगितला, जे आचार करण्याचे मार्ग सांगितले आणि ज्या गोष्टी सोडायला सांगितल्या, त्या गोष्टींनी पुन्हा 100 वर्षानंतर भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये पद्धतशीरपणे आपली भेसळ करून टाकली आणि भगवान बुद्धाला 10वा अवतार मानून टाकला। झालं तो परमेश्वराचा 10वा अवतार। ज्या भगवान बुद्धाने परमेश्वराचा विषयच बाजूला काढून टाकला, त्याच माणसाला पुन्हा यांनी परमेश्वराचा 10वा अवतार करून टाकलं। ही जी वैदिक धर्मांची, ब्राह्मणी व्यवस्थेची परंपरा आहे, ही कायम अखंडितपणे सतत निरंतर सुरू राहते। परंतु हे विचार देणारी माणसं जी असतात, ही विचार देणारी माणसं जिवंत राहतात, त्यांचे विचार मात्र त्यांचे लोक, त्यांचे माणसं किंवा आपण माणूस म्हणून जगणारे लोक तेवढे काही लक्षात घेत नाही। हा आतापर्यंतचा चालत आलेला इतिहास आहे। याचं दुसरे उदाहरण तुम्हाला घेता येईल, महात्मा चक्रधर। महात्मा चक्रधराच्या बद्दल तर अलौकिक ज्ञान आहे, त्याच्याबद्दलची लीळाचरित्रामध्ये अतिशय चांगली माहिमभटाने सगळी लिहून ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये हा हरिपाळ देव, तो राजाचा पुत्र असतो आणि तो मृत्यू पावतो, त्याच्या सरणावर त्याला पेटवलं जातं, तो तिथून उठतो आणि मग तो महात्मा चक्रधर बनतो। आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या रिद्धपुरी या गावी येतो, तिथे गोविंद प्रभू नावाचा एक माणूस असतो, तो अवलिया अवतार असतो आणि त्याच्याशी त्याचं हे करून हा आपलं महानुभावांचं तत्वज्ञान विकसित करतो। हा माणूस जन्माला आला 1142 मध्ये आणि मृत्यू पावला
1189 मध्ये. 1189 नंतर या चक्रधराला पंचकृष्णांचा अवतार करून टाकलं आणि पंचकृष्णामध्ये 5वा कृष्ण म्हणून महात्मा चक्रधराचं स्थान दिलेलं आहे. आणि त्याने जे सांगितलेला विचार होता की सगळी माणसं सारखी असली पाहिजे, देवाच्या धर्माच्या नादी लागू नका, चांगले जगा, आनंदाने जगा, हे सांगण्याचं तत्वज्ञान महानुभाव पंथाच्या 100 वर्षात याच लोकांनी घुसळलं. आणि मग त्याच्या शाखा झाल्या, 13 आमनाय झाले महानुभाव पंथाचे. त्याच्यानंतर दलित महानुभाव वेगळे निघाले. म्हणजे ज्या माणसाने जे तत्वज्ञान सांगायचं त्या तत्वज्ञानाला पद्धतशीरपणे बाहेर करून त्याचं नाव मोठं करायचं आणि आपलीच विषमतावादी विचारसरणी, गुलामीची विचारसरणी पुन्हा पुन्हा रुजत राहायची. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं पाहूया. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला आणि त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 झाला. या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य आणलं. सामान्य माणसाला जगण्याचा अर्थ मिळाला पाहिजे, महिलांना अतिशय सुरक्षित स्थान मिळालं पाहिजे. आणि या विचाराने शिवाजी महाराजांनी आपलं राज्य उभं केलं, ज्याला रयतेचं राज्य असं म्हणतात. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1680 नंतर 100 वर्षात पुन्हा पेशवाई आली आणि शिवाजीची सगळी व्यवस्था त्यांनी पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकली. आणि काय, ज्या माणसांनी मावळ्यांना सामान्य माणूस म्हणून हे केलं, जगण्याचा हे केला, तिथे या इतिहासकारांनी शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक असा शब्द वापरून त्याचं गुणगौरव केलं. हे काय भानगड आहे? शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना कधी ब्राह्मणांचा प्रतिपाळ केलाय का? गायींचा प्रतिपाळ केलाय का? की सामान्य माणसांना, महिलांना सन्मानाने स्थान दिलं? पण हे त्याच्यात घुसळतात, हे परावर्तित करतात. त्याच्यानंतर शाहू महाराज आले, त्याच्या आधी महात्मा ज्योतिराव फुले आले. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 झाला आणि त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 झाला. 100 वर्षानंतर 1890 नंतर 1990 नंतर महात्मा फुल्यांच्या विचाराची स्थिती महाराष्ट्रात काय झाली हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग आपल्या लक्षात येईल की महात्मा फुल्यांनी जे जे काही सांगितलं आहे त्याचं वर्णन मी नंतर करणारच आहे. त्याच्यानंतर शाहू महाराज आले. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 झाला आणि त्यांचा मृत्यू 6 मे 1922 झाला. या शाहू महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा जाती व्यवस्थेतील अस्पृश्य असलेले, दलित असलेले, स्त्रिया असलेले यांना रिझर्वेशन केलं, आरक्षणाचा हक्क दिला. आणि यांच्यासाठी म्हणजे सर्व लोक समान असले पाहिजे, जाती व्यवस्था नष्ट केली पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी काम केलं. रिझर्वेशन शिक्षणात आणलं, नोकऱ्यांमध्ये आणलं. त्या शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1922 नंतर म्हणजे 2022 आता जी चालू आहे, शाहू महाराजांनी सांगितलेलं रिझर्वेशन मुलींचं, अस्पृश्यांचं, दलितांचं, नोकऱ्यांमधलं आज कुठे आहे? बरोबर 1922 आपण त्या रिझर्वेशनचा सत्यानाश केला आणि रिझर्वेशनच्या चळवळी सुरू केल्या. म्हणजे हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र आपल्या ध्यानात येत नाही. त्याच्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला आणि मृत्यू 6 डिसेंबर 1956 झाला. आणि या विचारधारेने, ज्याला वैदिक विचारधारा म्हणतो आपण, ज्याला ब्राह्मणी विचारधारा म्हणतो, या विचारधारेने बरोबर 2056 रोजी या देशामध्ये पुन्हा पेशवाई येणार, पुन्हा गुलामी येणार, त्याची घंटा 2024च्या निवडणुकीत वाजलेली आहे. हे आपल्या कायम ध्यानात येईल. म्हणून या दृष्टीने आज केवळ आणि केवळ एवढ्या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या म्हणजे जन्मतिथी आणि मृत्यूतिथी आणि त्यांचं थोडंसं विश्लेषण आपण केलं. ही झाली प्रस्तावना. आज आपल्याला बोलायचं आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या कार्याबद्दल. महात्मा फुलेंनी जे कार्य केलं ते आज आपल्या वर्तमानात जिवंत आहे का? हा आजच्या व्याख्यानाचा माझा मुख्य विषय आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली. आणि मुली शिकायला लागल्या, दलितांची पोरं शिकायला लागली आणि त्यांची विवेक बुद्धी वाढवावी म्हणून महात्मा फुलेंनी किती पुस्तकं लिहिली. त्यांनी गुलामगिरी लिहिली, ब्राह्मणाचे कसब लिहिले, तृतीय रत्न लिहिलं, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिलं आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ लिहिला. ही सगळी ग्रंथसंपदा पाहिली तर अनेक वर्ष महात्मा फुले हे साहित्यिक होते, हे लेखक होते, हे आमच्या अभ्यासक्रमातच आलं नाही. बस त्यांना लिहून ठेवलं, करते सुधारक होते.
मग कर्ते सुधारक होते तर त्यांनी जे काम केलं ते तरी आपल्या समोर आलं पाहिजे. ते येताना दिसत नाही. महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली का जे सत्य आहे तेच आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. पण ते होताना दिसत नाही. त्यांनी स्त्री पुरुष समानता सांगितली आणि स्वतःची सौभाग्यवती सावित्रीमाई यांना ज्या पद्धतीने त्यांनी सन्मान दिला आणि उलट फातिमा शेख जी मुस्लिम स्त्री आहे तिला सन्मान दिला. आज हिंदू मुस्लिमांच्या दंग्यांमध्ये मुस्लिम स्त्रिया कुठे आहेत, दलित स्त्रिया कुठे आहेत? हा विचार केला की महात्मा फुलेंनी सांगितलेला साहित्यातील शब्द आज कुठे दिसतोय का? धूसर झालाय असं दिसतो. उलट महात्मा फुल्यांनी सगळ्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवजयंती सुरू व्हावी म्हणून शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. पण पुढे काय झालं? याच ब्राह्मणी व्यवस्थेने या शिवजयंतीच्या ऐवजी गणेशोत्सव सुरू केला, गणपती उत्सव सुरू केला. आणि गणपती इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या देशामध्ये पहिले महाराष्ट्रात आला, आता तो सगळ्या भारतभर फिरला. गणपतीचं 10 दिवसाचा उत्सव करणे ही चांगली गोष्ट आहे, पण तो गणपती कोण आहे? कधीतरी एखाद्या तरी गणेशोत्सवाच्या भक्ताने हा विचार केलाय का की गणपतीमध्ये गणेशाचं डोकं हे हत्तीचं मुंडकं आहे, एखाद्या माणसाच्या शरीराला गणपतीचं डोकं लावून तो देव होऊ शकतो, गणेश होऊ शकतो? ही शक्य गोष्ट आहे का? कोणी विचार करत नाही. आणि धूमधडाक्यात 10 दिवस गणेशोत्सव साजरा करतो आपण. तो गणेशोत्सव आपल्या ध्यानात येत नाही की महात्मा फुल्यांनी केलेल्या शिवजयंतीला लोकांनी विसरलं पाहिजे आणि मग त्याच्याऐवजी हा गणेशोत्सव सुरू केला. लोक विसरले होते मध्यंतरी शिवाजीची जयंती करायला. आणि जेव्हा लोकांच्या लक्षात आलं त्यावेळी मग शिवाजीची जयंती 1 करावी की 2 करावी, 2 त्यांच्या जन्मतारखा, म्हणजे तिथे संभ्रम निर्माण करून टाकायचा. हे जे ब्राह्मणी षडयंत्र आहे ते या देशामध्ये लोकांना माणुसकीने जगावं, बंधुभावाने जगावं याबद्दलची माहितीच देत नाही. त्यांनी कायम विषमता, लाचार, गुलामीत राहिलं पाहिजे आणि ब्राह्मण जे म्हणेल तेच खरं मानलं पाहिजे, एवढा अट्टहास असतो त्यांचा. म्हणून सारे ज्योतिष्य, भविष्य, पुराण हे सगळे ते सांगत राहतात. भागवत कथा सरच चालत राहतात. आता थंडीचा महिमा आहे आणि सगळ्या मंदिरांमध्ये भागवत कथा आहेत. कुठल्याही भागवत कथेमध्ये जाऊन साऱ्या काल्पनिक गोष्टी आणि आपण त्याच्या आनंदाने ऐकतो आणि तिथे पूजा करणारा मात्र ब्राह्मण असतो. म्हणजे ब्राह्मणाचं वर्चस्व अजूनही आपल्याकडे संपलेलं नाही, जे वर्चस्व महात्मा ज्योतिराव फुलेंनी टाकून दिलं, फेकून टाकलं. एवढंच नव्हे तर आमचे ब्राह्मण पुढारी होऊ शकत नाहीत या संदर्भात महात्मा फुलेंचे जे विचार होते ते त्या संदर्भात एक संपादन केलं डॉक्टर अशोक चोपडे नावाच्या माणसाने. आणि ब्राह्मण आमचे पुढारी नाहीत हे संपादन केलं आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये पेरलं. पण आज आपले पुढारी कोण आहेत? उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल? हा सगळा देश चालतो तो नागपूरच्या कोणत्या लोकांकडून चालतो हे आपल्या कधीच लक्षात येत नाही. आणि याचं बेसिक कारण असं आहे की महात्मा फुलेंना आपण अजूनही जुमानलं नाही. त्यांना मान्यच, माळी समाजाने सुद्धा महात्मा फुलेंना मान्य केलेलं नाही. अजूनही महात्मा फुलेंनी जे ईश्वर फेकून दिला आणि सार्वजनिक सत्यधर्म केला आणि त्या दृष्टीने माळ्याच्या घरात दिसायला पाहिजे, पण सारे हिंदुत्वाचे ब्राह्मणी संस्कार माळ्यांच्या घरांमध्ये दिसतात. त्यावेळी लक्षात येते. आणि काय तर महात्मा फुले हे माणसांचे नाही, मग त्यांना जातीत कोंबायचं. महात्मा फुले हे माळ्यांचे, पण माळ्यांचे असते तर महात्मा फुलेच्या शेतकऱ्याच्या आसूडमधला म्हणजे पहिला गुलामगिरीमधला पहिला एक श्लोक आहे आणि त्या श्लोकाचा याचा अर्थ तरी आजच्या लोकांनी घेतलाय का? महात्मा फुले त्या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहितात की विद्येविन मती गेली, मतीविन नीती गेली, नीतीविन गती गेली आणि गतीविन वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. ज्योतिराव फुल्यांनी सांगितलेलं हे विधान त्यांच्या 100 वर्षानंतर सुद्धा आपण अंमलात आणलंय का हो? आज भारत देशातला सामान्यातला सामान्य माणूस पूर्ण वित्त विना खचून गेलेला आहे आणि तो खचून गेलेला माणूस शूद्र आहे हे आपल्या कधी लक्षात येईल? आणि जे विद्या घ्यायला पाहिजे ते विद्या कुठे गेली? आज गाडगे महाराजांसारखा एक राष्ट्रसंत म्हणतो की विद्या हे सगळ्यात मोठं धन आहे. आपल्या जेवणाचं ताट मोडा पण पोराला शिकवा.
हे सांगणारी राष्ट्रसंत आणि अशी मंडळी ज्यावेळी सांगतात त्यावेळी या शिक्षणाचा कसा बोजवारा वाजलेला आहे. नव्या शैक्षणिक धोरणात आता बघा, कुठे महात्मा फुले आहेत, कुठे बाबासाहेब आंबेडकर आहेत, कुठे भारताचं संविधान आहे. सारं पुन्हा प्राचीन परंपरेचा, ऐतिहासिक, काल्पनिक याच्यातच. आणि काय गंमत केली, परीक्षा पद्धतीला पद्धतशीरपणे अशा पद्धतीने हँडल केलं जातं की पेपर फुटले जातात. कोणतीही परीक्षा घ्या, त्या पेपर फुटीचं प्रकरण बिलकुल वर्तमानपत्रामध्ये येते. याचा अर्थ या शूद्रांच्या मुलांनी, जातीव्यवस्थेमध्ये असलेल्या या त्रैवर्णिकांनी बिलकुल शिकू नये, आमचंच ऐकावं. ही जी परंपरेने चालत आलेली त्यांची परंपरा आहे, तीच परंपरा ते कायम टिकवत आहेत हे आपल्या लक्षात येते. आणि आपण त्याच्याबद्दल काहीच करत नाही. आपण उलट त्यांचेच गोडवे गात जातो. 6 महिन्यापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस येते आणि 6 महिन्यानंतर पूर्ण काँग्रेस सपाचट होऊन जाते, हे असं कसं होतं? कोणी बोलत नाही. आता रिॲक्शन्स करत राहणार. पण हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं ब्राह्मणाचं कसब आपण केव्हा लक्षात घेऊ? ब्राह्मणाचं कसब कसं असतं याचा पद्धतशीर खुलासा महात्मा फुलेंनी त्यांच्या पुस्तकात केला आहे मित्र. पण हे पुस्तक बहुजन समाजाने वाचलंच नाही. उलट माळी समाजाने जरी वाचलं असतं तरी पुष्कळ झालं असतं, पण तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जी विचारधारा आहे विषमतेची, ही जी विचारधारा आहे कायम तुम्हाला लाचार आणि गुलाम ठेवण्याची, तर ही आपल्या लक्षात घेतली पाहिजे. याचं अतिशय चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आज भारतामध्ये शेतकऱ्यांची अतिशय दयनीय परिस्थिती आहे. प्रत्येक दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी येते की या शेतकऱ्याने झाडाला टांगून आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी दुसरी बातमी येते. प्रत्येक दिवशी शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी येते. शेतकरी एवढा हवालदिल का झाला? कधीतरी त्या शेतकऱ्याने किंवा त्या शेतकऱ्याच्या मुलाने किंवा त्या शेतकऱ्याने निवडून दिलेल्या आमदाराने किंवा लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक वाचले का? आणि त्यावर जे ज्योतिराव फुल्यांनी काम सांगितलं ते केलंय का? उत्तर नाही केलं. शेतकऱ्यांचा आसूड फक्त म्हणायला आहे की शेतकरी आसूड मारणारा आहे, पण कधी हा विचार केला नाही. ज्योतिराव फुल्यांनी जसा नाव्याचा संप घडवून आणला, कोर्टात ती केस गेली आणि ब्राह्मणाच्या त्या न्यायाधीशाला विचारलं की आम्ही जे सत्यशोधक पद्धतीनं लग्न लावलं त्याच्याबद्दल तुम्ही कोर्टात केस केलेली आहे आणि काय तर तुम्ही कोणतेही लग्न लावा, दक्षिणा मात्र ब्राह्मणाला दिली पाहिजे. हा जो मुद्दा होता ज्योतिराव फुल्यांनी किती पद्धतशीरपणे खोडून काढला. आणि त्याने न्यायाधीशाला विचारलं की न्यायाधीश महाराज तुम्ही रोज दाढी करता का? त्यावेळी न्यायाधीशाने म्हटलं हा काय प्रश्न आहे, या प्रश्नाशी काय संबंध आहे? त्यावेळी ज्योतिराव फुले सांगतात की तुम्ही मला सांगा तुम्ही दाढी करता की नाही करत? त्यावेळी न्यायाधीश म्हणाला हो मी तर दाढी करतो. मग दाढी करतो तर तुम्ही स्वतः करता की नाव्याला बोलवता? ते म्हणाले नाही मी रोज दाढी स्वतःच करतो. मग जर स्वतः करत असाल तर त्याची दक्षिणा तुम्ही नाव्याला का देत नाही? कारण दाढी करणे, केस कापणे, कटिंग करणे हा नाव्याचा धंदा आहे, हा म्हाल्याचा धंदा आहे. त्याची दक्षिणा त्याला मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे ब्राह्मणाचा हे देवधर्माची पूजा अर्चा करणे हा ब्राह्मणाचा धर्म नाही, तो त्याचा धंदा आहे. आणि त्या धंद्याला तुम्ही पाठराखण करता आणि या शूद्रांच्या धंद्याला तुम्ही पाठराखण करत नाही, हे चुकीचं आहे. ही गोष्ट न्यायालयाला, न्यायाधीशाला मान्य करावी लागली. हे आपल्या लोकांना केव्हा समजेल? ज्या शेतकऱ्यांबद्दल एवढं तळमळीनं महात्मा फुले लिहितात त्या शेतकऱ्यांच्या बद्दलची आजची अवस्था किती भयानक आहे. म्हणजे एखाद्या चांभाराला तो चप्पल शिवतो त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे. एखाद्या कुंभाराला तो मातीचं मडकं घडवतो त्या मडक्याची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे. पण एखाद्या शेतकऱ्याला जो ज्वारी पिकवतो, गहू पिकवतो, कापूस पिकवतो त्याला भाव करण्याचा अधिकार नाही. तो जे कापूसाचे बियाणे घेईल, जे पेरायसाठी बियाणे घेईल ते बियाणे ठरवण्याचा अधिकार त्या कृषी उत्पन्नाच्या दुकानदाराला आहे. तो जे रसायन खत वापरेल ते निर्माण करणाऱ्या कारखानदाराला आहे. तो जो मजुरी करेल त्या मजुरीचे दर ठरवणारे त्या मजुरांना आहे, शेतकऱ्यांना नाही. आपल्या देशात शेतकऱ्यांची इतकी भयानक परिस्थिती आहे. हे जे महात्मा फुल्यांनी सांगितलं, शेतकऱ्याच्या आसूडमध्ये सांगितलं, आपल्या देशाच्या सरकार कुठं करते? आणि बघा तुम्ही सगळी व्यवस्था बघा. जर महात्मा फुले हे माळी समाजाचे आहेत तर माळी समाजाचे किती कार्यकर्ते, किती नेते सत्तेत बसलेले आहेत.
एखादा माणूस सत्तेत बसतो आणि पुढे त्याची एवढे हाल होतात की त्याला जेलमध्ये जावं लागतं आणि पुढे तो आता बीजेपीचे पाय चाटायला पुढे येणार. तो म्हणणार की नाही नाही, ब्राह्मणच माझा अधिकारी असला पाहिजे. ही परिस्थिती आपण कशाने आणलोय याचा विचार केला पाहिजे. आणि याचा विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत हे जे महापुरुष आहे ज्यांच्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो ह्या फक्त नावाला राहतील मित्र. कारण एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते त्यावेळी त्या विद्यापीठाच्या दर्शनी भागावर एक सुविचार पत्रक लावलं असे, फळा लावलेला असे. आणि एके दिवशी त्या फळ्यावर कुठल्या तरी एका विद्यार्थ्याने एक वचन लिहिलं, एक सुभाषित लिहिलं. ते सुभाषित होतं, माणूस मरते आहे परंतु त्याचे विचार अमर आहेत. बाबासाहेबांनी ते वाचलं आणि ते पुसून टाकलं. माणूस मरते आहे हे बरोबर ठेवलं, त्याचे विचार अमर आहेत हे त्यांनी खोडून टाकलं. आणि बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षरात तिथे लिहिलं, माणसाचे विचारही मरते असतात, विचारही मरते आहेत. ज्याने लिहिलं त्याला राग आला. त्याने प्राचार्यांना, विद्यापीठाच्या प्राचार्यांना तिथे म्हटलं की हे कोण केलं. प्राचार्यांना वाटलं की अरे आपण लिहिलेलं सुभाषित ते चांगलं आहे, बरोबर आहे, सत्य आहे, मग याच्यात हे कोण काय केलं, कोण आहे तो. मग त्यांनी सांगितलं की भीमराव आंबेडकर आहे, भीमराव आंबेडकराला बोलवा. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या कुलगुरूंच्या समोर हजर राहिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे का लिहिलं. त्यावेळी बाबासाहेब त्यांना म्हणतात की माणूस मरते आहे हे जेवढं खरं आहे तेवढंच त्याचे विचारही मरते असतात. जोपर्यंत त्याचे अनुयायी, त्या विचाराचे अनुयायी तो विचार पुढे नेत नाहीत, ज्या विचारांचा अनुयायी त्या माणसाचा विचार पुढे नेईल तर तो विचार जिवंत राहील, नाहीतर तो जिवंत राहू शकत नाही. हे जेव्हा स्पष्टीकरण व्हाईस चान्सलर समोर दिलं, त्या लोकांसमोर दिलं, त्यावेळी त्या लोकांना पटलं, अरे वा बरोबर आहे, विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर ते अनुयायी त्या विचाराचे असले पाहिजेत. आणि आत्ता इतिहास सांगतो की विचार मारणारे खूप लोक असतात आणि ते आपल्या घरातूनच तयार होत असतात. आणि महात्मा फुल्यांचं सुद्धा तेच झालंय. ज्या महात्मा फुल्यांनी आपल्याला पॅरालिसिस झाला तरी सार्वजनिक सत्य धर्म नावाचं पुस्तक लिहिलं आणि सांगितलं, अरे आता तरी ईश्वरांच्या कचाट्यातून मुक्त व्हा, आता तरी ब्राह्मणाच्या कचाट्यातून मुक्त व्हा. पण आजही एखादा माळी समाजाचा माणूस जेव्हा आपलं घराची वास्तुशांती करतो तेव्हा सत्यनारायणाला ब्राह्मणालाच बोलवतो. मग त्याच्या जातीचा तो माणूस आहे, कुठे आहे. आणि गंमत अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्यांना एका ठिकाणी व्याख्यान दिलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझे 3 गुरु आहेत. त्याच्यामध्ये पहिला गुरु त्यांनी सांगितला की माझा पहिला गुरु भगवान बुद्ध आहे, दुसरा गुरु सांगितला माझा दुसरा गुरु संत कबीर आहे आणि तिसरा गुरु महात्मा फुले आहे. मला प्रश्न हा जेव्हा मी वाचत होतो मला प्रश्न पडला की गुरु हा तो माणूस असतो जो त्या विद्यार्थ्याला शिकवतो, प्रत्यक्षदर्शी शिकवतो. मला माझ्या गुरुजींनी शिकवलंय, तो माझे गुरुजी माझ्या समोर आहे, माझ्या क्लासमध्ये आहे, त्यांनी मला शिकवलं, त्याच्यामुळे मी मोठा झालो. हे असं मला वाटलं आणि मी तपासायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं का म्हणाले असतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांना पाहिलं नाही, कारण त्यावेळी त्यांचा जन्मच नव्हता झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीरांना पाहिलं नाही, कारण त्यावेळी त्यांचा जन्मच नव्हता झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना सुद्धा पाहिलं नाही, कारण त्यावेळी त्यांचा जन्मच सुद्धा झाला नाही. मग असं असताना बाबासाहेब आंबेडकर या 3 गुरूंना प्राधान्य का देतात आणि हेच माझे गुरु आहेत असं का सांगतात. मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बरोबर आहे, या गुरूंनी दिलेलं ज्ञान त्या अनुयायांनी पुढे नेलं आणि म्हणून ते विचार वाचले. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचा बुद्ध आणि धम्म दीक्षा घेऊन लोकांना दिला नसता तर भगवान बुद्ध पुन्हा जसा ज्या पद्धतीने त्याच्यात हे करून भेसळ करून त्या भगवान बुद्धाचे हिनयान, महायान आणि काय काय तुकडे केले आणि त्रिरत्न, 14 रत्न, 21 भगवान बुद्धाचे अवतार, हा जो सगळा प्रकार झाला तो थांबला नसता. आणि मग भगवान बुद्धाला त्यांच्या हिंदू परंपरेमध्ये 9वा अवतार करण्यातच आलं होतं ना. तेच झालं महात्मा फुल्यांच्या संदर्भातही तेच झालं, संत कबीराच्या संदर्भात तेच झालं. अजून संत कबीर कोणाला माहीतच नाही, अभ्यासक्रमात सुद्धा येत नाही. एखाद्या ठिकाणी कुठेतरी एखादा दोहा येतो आणि संपलं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या 3ही महापुरुषाचे विचार आपल्या स्वतःच्या रक्तात भिनवले आणि ते सगळ्या मानवतेला दिले. काय केलं त्यांनी सगळ्यात पहिले या 3ही विचारांची एक सूत्री अंमलबजावणी भारताच्या संविधानात केलेली आहे. त्यांनी या 3ही विचारांची एक सूत्र अंमलबजावणी 14 ऑक्टोबर 1956 भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्माची दीक्षा देऊन लाखो लोकांना जेव्हा बुद्ध अनुयायी केलं त्यावेळी त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि
या देशामध्ये मूळ बुद्ध धर्म जो भगवान बुद्धाने सांगितलेला आहे, मूळ कबीराचे दोहे जे कबीराने सांगितलेले आहे, मूळ महात्मा फुल्यांनी सांगितलेली सगळी व्यवस्था, ती व्यवस्था त्यांनी संविधानात आणली. ती व्यवस्था बुद्ध आणि त्याच्या धम्मावरून त्यांनी लोकांना शिकवली. परंतु आज काय झालंय, असं जर असतं तर महात्मा फुल्यांनी जसा सार्वजनिक सत्य धर्म केला आणि लोकांना सांगितलं की सत्य समाजाची निर्मिती व्हावी, सत्यशोधक समाजाची निर्मिती व्हावी. आज सत्यशोधक समाज कुठे आहे? वर्धा जिल्ह्यामध्ये एखादा डॉक्टर अशोक चोपडे माझा विद्यार्थी असतो, तो सत्यशोधक समाजासाठी महाराष्ट्रभर वनवन भेटत राहतो. किती लोक जुळतात आणि ते जुळते ते सत्यशोधक समाजाप्रमाणे वागतात का? दिलेल्याप्रमाणे वागतात का? केवळ परंपरा आणि सोपस्कार म्हणून. आणि म्हणून आपल्याकडे जयंत्या, पुण्यतिथ्या यांचे उत्सव करण्याचं फार मोठं फॅड आहे. आपण सारे उत्सवप्रिय लोक आहोत. एकदा उत्सव झाला की आपलं काम संपलं. त्याच पद्धतीनं यावेळी आपण लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका ह्या उत्सव म्हणून समजतो. सारे उमेदवार उत्सवासारखे लोकांना पैसे वाटतात, लोकांच्या घरोदारी जातात, त्यांना नमस्कार करतात, पण तो लायकीचा आहे का हे सुद्धा ते मतदार पाहत नाही. उत्सव असतो, मला मतदान केलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या तीर्थयात्रेला गर्दी होते त्याप्रमाणे एक दिवस ती गर्दी झाली की 5 वर्ष काही करायचं काम नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली की मतदार राजा आहे, जी गोष्ट महात्मा फुल्यांनी सांगितलं की वास्तव काय असते ते पहिले सत्य हे सत्य जाण, परंतु कुठे दिसत नाही. आणि आपण आपल्या तालात, म्हणजे हे अतिशय प्रभावी विचाराची माणसं महात्मा फुलेल्या माळांच्या जातीत कोंडलं, बाबासाहेब आंबेडकरांना दलितांच्या जातीत कोंडून टाकलं. हे मानवतेचे पुजारी होते, हे मानवतेचे उद्गाते होते, हे माणसांमध्ये माणुसकी जागवणारे क्रांतिकारी पुरुष होते. हे आपल्या कधीच लक्षात आलं नाही. आपण फक्त जयंत्या आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने राहिले. महात्मा फुलेंच्या साहित्यामध्ये जे विचार आहेत, हे विचार जोपर्यंत भारतीय समाज आपल्या डोक्यात घालत नाही तोपर्यंत या देशाची अधोगती चिरंतन आहे मित्र हो. म्हणून पुण्यतिथीच्या किंवा जयंतीच्या दिवशी केवळ त्यांची पूजा अर्चा करून चालत नाही, तर त्याच्याबरोबर त्यांनी दिलेला विचारांचा वसा मी माझ्या आचरणात कसा आणेल, मी माझ्या समाजाकडे कसा नेईल, हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत हे विचार जिवंत राहणार नाही. विषमतावादी विचाराची माणसं दिवस रात्र तेच काम करत असतात. आपण निवडणुकीच्या दिवशी फक्त 1-1.5 महिना निवडणुकीचं काम करतो, बाकी 5 वर्ष काहीच नाही. ते सतत निरंतर काम करत असतात. या विचारांची माणसं तुम्ही पहा, ज्याला तुम्ही RSS म्हणता, ज्याला ब्राह्मण्यवादी म्हणता, ज्याला पुजारी म्हणता, 24 तास ते त्या कामात गर्क असतात. कारण त्यांना त्यांचे विचार कायम तुमच्यावर डिंबवले असतात. कारण त्यांचा हेका असतो की मी जे म्हणेल तेच खरं मानलं पाहिजे. म्हणून पहा, आजही वर्तमानपत्रांमध्ये राशी भविष्य येतं. आता मला सांगा, 12 राशी आहेत आणि इतके हजारो लाखो करोडो लोक आहेत, वेगवेगळ्या वेळी जन्म घेणारे लोक आहेत, त्यांना सगळ्या राशी भविष्य वाचायचा छंद कोणी लावला? आणि त्याचं किती उत्पन्न होते? मी विचारलं याला जो राशी भविष्य लिहितो, बाबा तू रोज राशी भविष्य लिहितो 12 राशीचं, तुला वर्तमानपत्राचा मालक तुला किती पैसे देतो? तो हसला आणि तो मला म्हणाला, ही आमची गुरुदक्षिणा समजा. आता गुरुदक्षिणा म्हणजे गोपनीय असते. या पद्धतीनं या देशामध्ये ब्राह्मणिझम चालू आहे, या देशामध्ये विषमतावाद चालू आहे. आणि त्यांनी ठरवलेलं आहे की हे जे महापुरुष असतात, या महापुरुषांना 100 वर्षात त्यांच्या मृत्यूनंतर संपवायचं. हे हजारो वर्षापासूनचं त्यांचं कटकारस्थान कंटिन्युएशन मध्ये सुरू आहे. आणि म्हणून एवढे मोठे मोठे महापुरुष आपल्या देशामध्ये जन्माला आले, परंतु त्यांचे विचार आपण पूर्ण अंशाने जिवंत ठेवू शकलो नाही. ही खंत आहे. ही खंत महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी आपणासमोर व्यक्त करत आहे. आणि आपल्याला कळकळीची विनंती करत आहे की मित्र हो, आपल्याला माणूस म्हणून जगायचं असेल तर आता याच्या त्याच्या भरोशावर जगणं काही अर्थ नाही. ज्या महापुरुषांनी तुम्हाला जे सांगितलं आहे ते करणं अतिशय आवश्यक आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संघटित व्हा. यांच्या एवढ्या पक्षा, एवढे हेवे दावे, एवढी विषमता, एका मतदारसंघात 5-5 लोक एकाच समाजाचे उभे राहतात. कुठे बाबासाहेब आहे? महात्मा फुलेंनी सांगितलं की शेतकरी राजा हा त्याच्या हातात आसूड दिला पाहिजे, त्याच्याकडे सगळी सत्ता असली पाहिजे. कारण शेतकरी सुखी तर देश सुखी. एकीकडे शेतकऱ्याबद्दल म्हणायचं की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि तो कृषीप्रधान करणारा शेतकरी त्याला मारून टाकायचं, त्याला आत्महत्या करण्याला प्रवृत्त करायचं. हे कुठलं षडयंत्र आहे? आणि महात्मा फुलेंनीच म्हटलं आहे की वित्त गेले, देशामधले वित्त हे ठराविक भांडवलदारांच्या हातात आलेलं आहे. आणि सारी प्रशासन यंत्रणा हे ठराविक लोकांच्या हातात आलेली आहे. सारी न्याय व्यवस्था ही साऱ्या ठराविक लोकांच्या हातात आलेली आहे. आणि बहुसंख्य लोक आपण आपल्या डोक्याचा वापर न करता बस जसं चालू आहे तसं चालू देत आहोत. आपण जगू शकू पण आपल्या भावी पिढ्या नाही जगणार.
महात्मा फुले जगले, त्यांच्या भावी पिढ्यांचं काय? बाबासाहेब आंबेडकर जगले, त्यांच्या भावी पिढ्यांचं काय? आपण जगणार आहोत, आपल्या भावी पिढ्यांचं काय? हा विचार महात्मा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सगळ्यांनी करायला हवा, अशी आग्रहाची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. सप्रेम जय भीम.